नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. कशा आहात तुम्ही सर्वजण? आर क्लासेसच्या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत जीटीडी. आता जीटीडी म्हणजेच काय? जर तुम्ही पॉलिटिक्स मध्ये शिकत असाल तर तिसऱ्या सेमिस्टरला जीटीडी हा सब्जेक्ट आहे, जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. ऑलरेडी आपलं एक चॅप्टर झालेलं आहे. आता आपण बघतोय तिसरा चॅप्टर, आणि तिसऱ्या चॅप्टरचं नाव आहे इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन्स, कॉम्पोनंट्स अँड इट्स पॅरामीटर्स अँड इट्स परफॉर्मन्स. हे आपलं काय आहे ते चॅप्टरचं नाव आहे. मग त्या चॅप्टरच्या नावामध्ये जे काही थोडेफार कन्सेप्ट झालेले आहेत, मग ते कन्सेप्ट जे काही तुम्ही जर बघितले नसेल तर तुम्ही जाऊन बघू घेऊ शकता. आणि त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तर ते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर आज आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन. आता थोडक्यात सांगतो मी ट्रान्समिशन लाईनचं काम काय आहे. आता ट्रान्समिशन लाईन कशासाठी येते? आता ट्रान्समिशन लाईनचा मेन मुद्दा काय आहे? जे काही इलेक्ट्रिसिटी जनरेट होत असते ती आपल्या घरापासून भरपूर लांब होत असते. तिथून आपल्यापर्यंत जर इलेक्ट्रिसिटी आणायची असेल तर त्यासाठी काही ना काही लावावं लागेल की नाही? जुगाड लावावं लागेल ना. म्हणजे इलेक्ट्रिसिटी तयार झालेली आहे, आपल्या घरापर्यंत आणायचं आहे, तर त्यासाठी लागत असते ट्रान्समिशन लाईन म्हणजे वायर. आणि त्यासाठी लागणारे व्हेरियस कॉम्पोनंट्स लागतात, आणि ते कॉम्पोनंट्स आपल्याला काय माहित असायला पाहिजे. मग आता सर्वात महत्वाचं म्हणलं तर काय रे? इन्सुलेटर आहे, कंडक्टर आहे आणि सपोर्ट्स आहेत. बरोबर, हे गोष्टी लागतातच. आणि त्याचे मी जे काही व्हिडिओ आहेत ते चांगल्या प्रकारे बनवलेले आहेत. अजून या कंटेंट वरती दररोज संध्याकाळी 8 ते 9 लाईव्ह असतो आपण. ओके. आणि जर तुम्ही उदगीरच्या जवळपास कुठं असाल आणि तुम्हाला जर क्लास करायचा असेल तर मी आपल्या नगर परिषदेला क्लास घेत असतो. मग त्या ठिकाणी आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असतो. आणि त्यासोबतच जे काही पॉलिटेक्निकचे सब्जेक्ट आहेत ते सुद्धा घेत असतो. आणि त्यासोबतच मी लेक्चर पण घेत असतो कॉलेजमध्ये. ओके. आता बघा, आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन. ओके. आता क्लासिफिकेशन म्हणजे काय? ट्रान्समिशन लाईनचे किती टाइप्स पडलेत, कशावरून टाइप्स पडतात हे आपल्याला बघायचं आहे. मी एवढं तुम्हाला एक रॉ मटेरियल म्हणून लिहून दिलेलं आहे. ह्या रॉ मटेरियल मध्ये एवढंच नसून तर अजून भरपूर काही आहे. आता ते भरपूर काही आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग कुठंच तुम्ही जायचं नाही, लांब जायचं नाही, कंटिन्यू व्हिडिओवरती राहायचं आहे आणि व्हिडिओ पासून दूर जायचं नाही. तुम्हाला 100% समजेल मी आशा करतो. आता आपल्याला बघायचं आहे फर्स्ट जो काही आहे अकॉर्डिंग टू, बघा फर्स्ट काय, अकॉर्डिंग टू टाइप्स ऑफ सप्लाय. ओके. ट्रान्समिशन लाईन करत असताना आता बघा, ट्रान्समिशन लाईन म्हणजेच काय? दिस लाईन्स आर परफॉर्मन्स फ्रॉम जनरेटिंग स्टेशन टू रिसिव्हिंग स्टेशन. म्हणजे बघा, सेंडिंग इंड म्हणजे जनरेट जिथं झाले तिथून तर रिसिव्ह केली जाणार आहे तिथपर्यंत जे काही कॉम्पोनंट्स लागणार आहेत, जे काही मधला जे काही हालचाल आहे ते सगळं हालचाल काय आहे? ट्रान्समिशन लाईनचं आहे. मग ट्रान्समिशन लाईन मध्ये लागणारे कॉम्पोनंट्स बघायचे आहेत अकॉर्डिंग टू टाइप्स ऑफ सप्लाय. आता बघा, कशावरून ट्रान्समिशन लाईन्स पडतात, म्हणजे जे काही ट्रान्समिशनचे पार्ट्स पडतात ट्रान्समिशन लाईनचे, त्यामध्ये या ठिकाणी घेतलंय अकॉर्डिंग टू टाइप्स ऑफ सप्लाय. म्हणजे सप्लायचे टाइप्स पडतात कशावरून? टाइप्स ऑफ सप्लाय. सप्लाय कोणते सांगा रे मला? एसी अँड डीसी. बघा, सप्लाय कोणते आहेत? आपल्या इलेक्ट्रिकल भाषेमध्ये 2 टाइपचे सप्लाय आहेत नॉर्मली, एसी अँड डीसी. कोणते आहेत? एसी, अल्टरनेटिंग करंट अँड डायरेक्ट करंट. ओके, असे 2 टाइपचे आहेत. मग त्या सप्लाय वरून सुद्धा ट्रान्समिशन लाईन पडतात. मग ते झाला एसी ट्रान्समिशन लाईन अँड डीसी ट्रान्समिशन लाईन. पहिला आहे काय? ए घेऊ आपण. पहिला आहे म्हणजे ए आहे एसी. आता अकॉर्डिंग टू सप्लाय म्हणजे एसी ट्रान्समिशन लाईन. बघा, एसी ट्रान्समिशन लाईन. आणि दुसरी आहे जो काही बी मध्ये घेऊ ते आहे डीसी ट्रान्समिशन लाईन. कोणती आहे रे? डीसी ट्रान्समिशन लाईन. ओके. म्हणजे अकॉर्डिंग टू सप्लाय there are 2 types in the transmission line, that is AC transmission line and DC transmission line. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? सांगा. अकॉर्डिंग टू सप्लाय जर म्हटलं तर आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये 2 टाइपचे सप्लाय आहेत, एसी सप्लाय, डीसी सप्लाय. मग ट्रान्समिशन लाईन करत असताना सुद्धा एसी केली जात असताना डीसी. मग एसी कुठं आणि डीसी कुठं? बघा, डीसी मध्ये जे आहेत ते लॉसेस कमी होत असतात, कारण त्या ठिकाणी रिॲक्टन्स कमी होत असतो. मग रिॲक्टन्स जर कमी होत असेल तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त रिॲक्टन्स जर कमी होत असेल तर त्या ठिकाणी लॉसेस सुद्धा कमी होतात. मग रिॲक्टन्स हा ऍब्सेंट होतो डीसी मध्ये, म्हणून तिथले लॉसेस खूप कमी होतात. म्हणून जर लांब अशी जर आपल्याला जर ट्रान्समिशन लाईन पाठवायची असेल
म्हणजे समजा 700-800 किलोमीटर पर्यंत लाईन पाठवायची असेल तर त्या ठिकाणी HVDC लाईन पाठवतात, म्हणजे हाय व्होल्टेज डीसी लाईन पाठवतात. मग ती झाली हाय व्होल्टेज डीसी. मग का? कारण त्या ठिकाणी जे काही लॉसेस होतात ते कमी. पण जर समजा जवळजवळ जर 100-200-300 किलोमीटर पर्यंत पाठवायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला परवडत नाही, कारण डीसीचे सबस्टेशन आपल्याला तयार करावे लागतील, रेक्टिफायर तयार करावे लागतील आणि इन्व्हर्टर सुद्धा त्या ठिकाणी तयार करावे लागतील आणि ते खूप महागात पडेल. जर लांब जर पाठवलं तर काही अडचण नाही, पण जर जवळजवळ पाठवलं तर अडचण येत असते. म्हणून या ठिकाणी डीसी ट्रान्समिशन लाईन आर व्हेरी पॉप्युलर फॉर द लॉंग डिस्टन्स. हे कशासाठी आहे? पॉप्युलर तर आहे पण लॉंग डिस्टन्स साठी आहे. चला नेक्स्ट आहे एसी ट्रान्समिशन लाईन. आता एसी ट्रान्समिशन लाईन म्हणजेच काय? आपला जे अल्टरनेटिंग सप्लाय आहे, तयार होणारा सप्लाय हा अल्टरनेटिंगच असतो आणि यूज झालेला जो काही सप्लाय म्हणजे मोठ्या मोठ्या मशीनसाठी यूज केला जाणारा सप्लाय हा एसीच असतो. म्हणून त्या ठिकाणी एसी म्हणायचा. एसी हा शॉर्ट डिस्टन्स साठी वापरला जात असतं. शॉर्ट म्हणजे काय? 200, 300, 400, 500 किलोमीटर पर्यंत वापरले जात असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे अकॉर्डिंग टू पॉवर स्टेज. जे काही दुसरा आहे तो म्हणतोय अकॉर्डिंग टू पॉवर स्टेज. आता बघा पॉवर स्टेज म्हणजे कोणते कोणते मला सांगा बरं. पॉवर स्टेज मध्ये कोणते? आपले ट्रान्समिशन लाईन आपण बघितलेले आहेत, दोन टाइपचे ट्रान्समिशन केले जातात. प्रायमरी ट्रान्समिशन आणि सेकंडरी ट्रान्समिशन. काय काय? प्रायमरी ट्रान्समिशन आणि सेकंडरी ट्रान्समिशन केले जात असतात की नाही, म्हणजे ते सुद्धा पॉवर झाला, ते सुद्धा काय झाला? पॉवर स्टेज. अकॉर्डिंग टू पॉवर स्टेज म्हणजे ज्या ठिकाणी हाय व्होल्टेज आहे, कमी व्होल्टेज आहे, म्हणजे प्रायमरी ट्रान्समिशन लाईन आणि सेकंडरी ट्रान्समिशन लाईन. आता प्रायमरी ट्रान्समिशन लाईन म्हणजेच काय? जनरेटर पासून हाय व्होल्टेज पर्यंत जे काही पाठवले जात असते त्याला म्हणजे प्रायमरी ट्रान्समिशन लाईन. ते यूज मध्ये येणार नाही किंवा डिस्ट्रीब्यूट मध्ये सुद्धा येणार नाही. ते फक्त काय केले जात असते? दिस लाईन्स आर कॅरी सप्लाय फ्रॉम जनरेटिंग स्टेशन टू रिसिव्हिंग एंड ऑफ द सबस्टेशन. म्हणजे रिसिव्हिंग सबस्टेशन पर्यंत पाठवले जाणारी लागा म्हणायचं प्रायमरी. आणि त्यानंतर आफ्टर दॅट रिसिव्हिंग सबस्टेशन देअर ट्रान्समिशन लाईन जे काही आहे, म्हणजे आफ्टर दॅट रिसिव्हिंग स्टेशन म्हणजे रिसिव्हिंग स्टेशनच्या नंतर जे काही व्होल्टेज 33 केव्ही मध्ये घेतलं जात असतं, दिस इज द सेकंडरी ट्रान्समिशन लाईन. म्हणजे रिसिव्हिंग स्टेशनच्या नंतर जे काही स्टेशन मध्ये जाणारी आहेत त्या ठिकाणी काय येणार आहे? सेकंडरी ट्रान्समिशन लाईन. म्हणजे 33 केव्ही जर आली तर त्या ठिकाणी आला तुमचा सेकंडरी ट्रान्समिशन लाईन. म्हणजे या ठिकाणी प्रायमरी आणि सेकंडरी ट्रान्समिशन लाईन हे येतात आणि हे त्या पॉवर स्टेशन म्हणजे त्या ठिकाणी काय आहे? स्टेज आहे, व्होल्टेजचा स्टेज आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला म्हणायचं आहे प्रायमरी ट्रान्समिशन लाईन अँड सेकंडरी ट्रान्समिशन लाईन. यामध्ये मी ए लिहितो प्रायमरी ट्रान्समिशन लाईन आणि दुसरा जो काही आहे किंवा बी जो काही आहे तो सेकंडरी ट्रान्समिशन लाईन. लक्षात ठेवा सेकंडरी ट्रान्समिशन लाईन. ओके. ए अकॉर्डिंग टू पॉवर स्टेज समजला का? अकॉर्डिंग टू पॉवर स्टेज समजला का? प्रायमरी ट्रान्समिशन लाईन अँड सेकंडरी ट्रान्समिशन लाईन अशा टाइप मध्ये असतात. इथं काही डाऊट आहे का? मला सांगा बरं, इथं काही डाऊट आहे का? मी अजून काळ्या पेनने देतो म्हणजे कसं थोडंसं किचकिच होणार नाही. आता याच्यामध्ये अकॉर्डिंग टू पोझिशन. आता पोझिशन. ओके. आता महत्वाचं आहे पोझिशन म्हणजेच काय? आपल्याला दोन टाइपचे ट्रान्समिशन लाईन दिसतात. एक आपल्या डोक्याच्या वरून जाते, डोक्याच्या म्हणजे आपल्या केसावरून नाही, डोक्याच्या वरून जाते. डोक्याच्या वरून म्हणजेच काय? खांबावरून जाते, टावरवरून जाते. अशा लाईन नावाचा ओव्हरहेड. म्हणजे पोझिशन काय रे त्या लाईनची? ओव्हरहेड आहे, म्हणजे डोक्याच्या वरून आहे म्हणून त्याला म्हणायचं ओव्हरहेड. त्याला काय म्हणायचं? ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन. समजतंय का? बघा समजतंय का? ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन कशी असते? जे काही डोक्याच्या वरून जाते, जे काही खांबावरून जाते, जे काही आपल्या जमिनीपासून वर असते आणि त्याला खांबाचा सपोर्ट दिलेला असते आणि त्याच्यावरून जे काही ट्रान्समिशन लाईन जाते त्याला काय म्हणायचं आहे? ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन. आणि दुसरी आहे ज्या ठिकाणी आता बाकीचं तुम्ही बघितलं असाल, पण ज्या ठिकाणी नवीन नवीन रोड बनवतात त्या ठिकाणी एकूण एक खांब असतो आणि त्याच्यावर एक काळा असा पाईप असतो आणि ते काय करतो? त्या रोडच्या खालून म्हणजे जमिनीतून जे काही घेतलं जात असतं आणि लगेच इकडे असतं. म्हणजे असे दोन खांब आणि ह्या दोघांमध्ये वरून असतं लाईन तर खालून असतं जमिनीतून, म्हणजे अंडरग्राउंड. त्याला काय म्हणायचं? अंडरग्राउंड. मग दिस लाईन्स आर यूज फॉर द ट्रान्समिशन. म्हणजे दिस ट्रान्समिशन लाईन्स म्हणजे अंडरग्राउंड ट्रान्समिशन लाईन आर यूज फॉर द क्रॉस ओव्हर ऑफ द रोड, क्रॉस ओव्हर ऑफ द रिव्हर्स अँड त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण पॉप्युलेटेड एरिया आहे त्या ठिकाणी सुद्धा यूज करू शकतो. आणि ज्या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ एरिया असेल किंवा त्या ठिकाणी स्टँडर्ड एरिया असेल तर ओव्हरहेडने थोडा जाळे इकडे तिकडे वाटतात आणि ते खराब दिसू नये म्हणून सुद्धा अंडरग्राउंड केबल वापरतात. या ठिकाणी पोझिशन ऑफ द ट्रान्समिशन लाईन ओव्हरहेड अँड अंडरग्राउंड. ओके. दोन आहेत. कोणते कोणते आहेत रे? ओव्हरहेड अँड अंडरग्राउंड. आता पोझिशन एक आहे बघा ओव्हरहेड. काय आहे? ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन. आणि दुसरी जो काही आहे जो काही बी मध्ये येते
ती कोणती आहे? ओव्हरहेड आणि अंडरवेल नाही, अंडरवेल नाही, अंडरग्राउंड. ओके, समजलं का रे? ओव्हरहेड हे जनरली वापरले जात असते. ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनचा मेंटेनन्स हा लो असतो, कारण त्याला मेंटेनन्स करण्यासाठी जास्त लागत नाही आणि त्या ठिकाणी इन्सुलेशन सुद्धा करावं लागत नाही, कारण आपली हवा हा इन्सुलेटरच काम करत असते, म्हणून त्या ठिकाणी इन्सुलेटरची गरज नाही ओव्हरहेडला. आणि अंडरग्राउंड लाईनला इन्सुलेशन करावं लागेल आणि त्यानंतर त्या ठिकाणी काय केलं जात असतं बघा, अंडरग्राउंड केबलला इन्सुलेशन तर करावं लागतं, पण जर समजा जमिनीतून जर घेऊन गेलो आपण त्याला, तर त्यासाठी खर्च खूप लागेल. म्हणजे बरेड फ्रॉम द अंडरग्राउंड, त्या ठिकाणी फॉल्ट कुठं आला समजणार नाही, फॉल्ट डिटेक्ट करायला खूप वेळ लागेल. यासाठी आपण ओव्हरहेडला जास्त प्रायोरिटी देत असतो. त्यानंतर अकॉर्डिंग टू लेंथ अँड डिस्टन्स. ओके, हा, हे मुद्दा खूप भारी आहे आणि खूप चांगला आहे. ओके, आता या ठिकाणी ट्रान्समिशन लाईन आहे आपल्या गावामध्ये, किंवा आपल्याला माहिती आहे की ट्रान्समिशन लाईनचे 3 टाईप पडतात. माहित नसेल तरी मी सांगतो. डिस्टन्स मेजर करत असताना आपण विचार करतो की बाबा कोणीतरी म्हटलं की हे गाव किती लांब आहे, तर कोणी म्हणतं जवळ असेल तर इथून जवळच आहे, शॉर्ट डिस्टन्स आहे. कोणी जर म्हटलं तर इथून एक 50 किलोमीटर आहे, आणि कोणी जर म्हटलं 400 किलोमीटर आहे. असे 3 कॅटेगरी पडतात. एक आहे स्मॉल, म्हणजेच काय स्मॉल लेंथ, म्हणजेच काय शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. स्मॉल म्हणजेच काय जवळ असेल, एक 50-100 किलोमीटरच्या मध्ये आहे, तर त्याला शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. आणि जर 200-250 किलोमीटर जर असेल तर त्याला मिडियम म्हणायचा. आणि 400 किलोमीटर पेक्षा जास्त असेल किंवा 350 किलोमीटर पेक्षा जास्त असेल लाईन, तर त्याला लॉंग डिस्टन्स म्हणायचं. बघा 3. एक आहे शॉर्ट डिस्टन्स, म्हणजेच काय शॉर्ट डिस्टन्स ट्रान्समिशन लाईन, मीडियम डिस्टन्स ट्रान्समिशन लाईन अँड लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन लाईन. आता ह्याचं ऍक्च्युअली किती आहे ते काही माहिती नाही, आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघणारच आहोत. पण जे काही शॉर्ट डिस्टन्स आहे बघा, यामध्ये किती, काळीच पेन घेऊ का, चला काळी घेतो. याच्यात ए आहे शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, दुसरी आहे मीडियम ट्रान्समिशन लाईन, आणि तिसरी आहे लॉंग ट्रान्समिशन लाईन. काय आहे? लॉंग ट्रान्समिशन लाईन. बघा अशा 3 टाईपच्या आहेत. हे जे काही शॉर्ट आहे, शॉर्ट ट्रान्समिशन जवळपास 100च्या आसपास आहे, 100 ते 120 किलोमीटरच्या आसपास. आणि मीडियम जे काही आहे, मीडियम नाही शॉर्ट बहुतेक मला वाटतं 40-50 किलोमीटर पर्यंत आहे. नंतर मीडियम हा 150 ते 200 किलोमीटर पर्यंत आहे, आणि ग्रेटर दॅन जर 200 किलोमीटर असेल तर त्याला लॉंग ट्रान्समिशन लाईन म्हणतात. आणि त्यानंतर अकॉर्डिंग टू व्होल्टेज लेवल, आता आपल्याला बघायचं आहे व्होल्टेज लेवल बघत असताना लो व्होल्टेज, हाय व्होल्टेज आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेज, असे 3 टाईपचे ट्रान्समिशन लाईन असतात. एक आहे लो व्होल्टेज, एक आहे हाय व्होल्टेज, आणि एक आहे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज. आता बघा लो व्होल्टेज कुठं वापरायचं रे? ज्या ठिकाणी ट्रान्समिशन केलं जात असतं, म्हणजे ज्या ठिकाणी 33 केव्ही 11 केव्ही वापरले जात असतात, त्या ठिकाणी लो व्होल्टेज म्हणू शकता तुम्ही. किंवा नाही त्याला नाही रे, 440 व्होल्टेज जे काही आहे त्या ठिकाणी, किंवा 11 केव्ही पर्यंत तुम्ही लो व्होल्टेज वापरू शकता. लो व्होल्टेज या ठिकाणी बघायचंय आपल्याला, बघायचं आहे जे काही आहे या ठिकाणी अकॉर्डिंग टू व्होल्टेज लेवल. तर व्होल्टेज लेवल आपण नंतर पुढे घेणारच आहोत, चांगली गोष्ट आहे. फक्त तुम्ही लक्ष द्या आणि कंटिन्यू ह्या चॅनलला तुम्ही अपग्रेड करत राहा, मी तुम्हाला सांगत असतो. आता या ठिकाणी बघायचं आहे अकॉर्डिंग टू व्होल्टेज लेवल म्हणजेच काय लो व्होल्टेज लेवल. ओके, दुसरा आहे हाय व्होल्टेज लेवल, तिसरा आहे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लेवल. म्हणजे असे किती आहेत? 3 टाईपचे लेवल आहेत, लो व्होल्टेज, हाय व्होल्टेज आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेज. तर या ठिकाणी आपल्याला जे काही ट्रान्समिशन लाईनचे पॅरामीटर्स होते आणि ट्रान्समिशन लाईनचे क्लासिफिकेशन होते ते समजले की नाही सांगा बरं. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर एक वेळ सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा, आणि लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन, कसं वाटलं काय नाही. अकॉर्डिंग टू एसी सप्लाय, लक्ष द्या, अकॉर्डिंग टू एसी सप्लाय या ठिकाणी एसी ट्रान्समिशन लाईन आहे. म्हणजेच काय सप्लाय 2 टाईपची, एसी आणि डीसी. पहिली आहे एसी आणि दुसरी आहे डीसी. एसीला खर्च कमी येतो, डीसीला जास्त येतो, पण जर लांब जर पाठवायचे असेल तर डीसी पाठवलेली चांगली. नंतर अकॉर्डिंग टू पॉवर स्टेज म्हणजेच काय प्रायमरी ट्रान्समिशन लाईन आणि सेकंडरी ट्रान्समिशन लाईन. 2 टाईपची आपल्यामध्ये ट्रान्समिशन लाईन आहेत, प्रायमरी आणि सेकंडरी, मग तेच आहेत. त्यानंतर अकॉर्डिंग टू पोझिशन, आता पोझिशन म्हणजे काय ओव्हरहेड आणि अंडरग्राउंड, म्हणजे खांबाच्या वरून जाते त्याला ओव्हरहेड म्हणायचा, आणि गाडून जे जाते जमिनीतून त्याला अंडरग्राउंड म्हणायचा. अकॉर्डिंग टू द डिस्टन्स म्हणजे काय कमी डिस्टन्स असेल त्याला शॉर्ट म्हणायचा. त्यानंतर कमी नाही जास्त नाही मधला आहे त्याला म्हणायचं मीडियम.
आणि खूप लांब आहे त्याला म्हणायचं लॉंग. आणि त्यानंतर अकॉर्डिंग टू लेवल व्होल्टेज लेवल त्या ठिकाणी एलबी व्होल्टेज लेवल, एचयू व्होल्टेज लेवल आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लेवल असे 3 टाईपचे लेवल आहेत. कोणते कोणते? लो व्होल्टेज, हाय व्होल्टेज आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेज असे 3 टाईपचे लेवल आहेत. तर व्हिडिओ कसा आवडला म्हणजे कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. तर चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि या मग संध्याकाळी 8 वाजता लाईव्हला आपण लाईव्ह लेक्चर घेणार आहोत आणि तुमचे कन्सेप्ट हे पूर्ण क्लिअर करणार आहोत. ओके, काही डाऊट आहे का? जर डाऊट असेल तर फटकन सांगायचा आणि त्यावरती मी व्हिडिओ बनवेल. ओके, थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट. छानपैकी अभ्यास करा आणि चांगल्या नोकरी लागा. ओके, थँक्यू, बाय बाय.